नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यरथ या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बघणार मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया हा डिफरन्स बघणार आहोत. GNM सेकंड इयर MSN 1मध्ये किंवा 2मध्ये हा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. MSN 2मधला हा टॉपिक आहे मायोपिया हायपरमेट्रोपिया, त्याचा डिफरन्स बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवर म्हणजे नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला आहे फरक आपण मायोपियामधला बघूया. याला जवळची दृष्टी असेही म्हणतात. मायोपिया याला जवळची दृष्टी. मी काय म्हणते ते ऐका. बऱ्याचदा कमेंट्स असतात की तुमचं हँडरायटिंग कळालं नाही आहे वगैरे असं असतं. तर मी हे ना रात्री लेट थोडंसं नोट्स काढलेले असतात, तर बरीच कामं पण असतात मला, तर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. मी काय म्हणते ते ऐका आणि व्यवस्थित लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे मी नेहमीच सांगते तसं तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या असतील किंवा त्याच्यावर आधारित असलेल्या टिप्सही तुम्ही काढू शकता, तसंही तुम्ही लिहू शकता. 100% मी सांगत नाही आहे की माझ्याच मी लिहिलेलं तुम्ही फॉलो करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये जर नाही सांगितलं गेलं असेल तरी पण लक्षात घ्या आणि तुमच्या नर्सिंग ट्युटरने सांगितलेल्या टिप्स फॉलो पहिले करणं. तुमच्या पुस्तकात जे असतील तुम्हाला येत असतील त्या गोष्टी पहिलं करणं गरजेचं आहे. तर मायोपिया म्हणजे याला जवळची दृष्टी असेही म्हणतात. तर हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, तर याला दूरदृष्टी असेही म्हटले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फरक आहे, मायोपियामध्ये आपण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. मायोपियामध्ये काय होतं, आपण जवळच्या वस्तू असतात त्या स्पष्टपणे पाहतो परंतु दूरच्या वस्तू आपल्याला स्पष्टपणे बघता येत नाहीत. ठीक आहे. तर हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं, आपण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहतो परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा फरक आहे, यामध्ये वस्तूपासून निघालेले समांतर प्रकाश किरण रेटानावर केंद्रित होण्याऐवजी त्याच्या पुढील बाजूस केंद्रित होतात. ते यामध्ये काय होते, वस्तूपासून निघालेले समांतर जे प्रकाश किरण असतात, रेटायना जो आपल्या डोळ्यामध्ये असतो त्याच्यावरती केंद्रित होण्याऐवजी त्याच्या पुढील बाजूस केंद्रित होतात. तर हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं, तर यामध्ये वस्तूपासून निघालेले समांतर प्रकाश किरण रेटायनावर केंद्रित होण्याऐवजी रेटायनाच्या मागील बाजूस केंद्रित होतात. चौथा फरक आहे, मायोपिया असलेला डोळा स्वाभाविक डोळ्यापेक्षा मोठा असतो. मायोपिया जो असलेला डोळा असतो तो काय असतो, स्वाभाविक डोळ्यापेक्षा मोठा असतो. यामध्ये डोळा स्वाभाविकतेपेक्षा लहान असतो हायपरमेट्रोपियामध्ये. तर यामधील कॉर्निया मोठा असून स्वाभाविकतेपेक्षा कमी वक्र असतो. यामधला कॉर्निया काय असतो, कमी वक्र असून, म्हणजे कॉर्निया मोठा असून स्वाभाविकतेपेक्षा कमी वक्र असतो. ठीक आहे. तर याचा कॉर्निया लहान असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सहावा, डोळ्याचे सिलियरी मसल्स अशक्त असतात. याचं काय आहे, तर ह्या डोळ्याचे सिलियरी मसल्स असतात ते अशक्त असतात. तर याचे सिलियरी मसल्स सतत आकुंचित असतात. ठीक आहे. तर मायोपियाचं पहिलं लक्षण म्हणजे व्यक्ती दूरच्या वस्तू ज्या असतात त्या पाहू शकत नाही किंवा डोळे लवकर थकतात ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काय होते, तर पहिलं लक्षण म्हणजे जवळच्या वस्तूचे निरीक्षण करू शकत नाही किंवा डोकेदुखी पापण्याची उघडझाप जास्त होते. ठीक आहे. तर याचे प्रकार सिंपल मायोपिया, पॅथॉलॉजिकल मायोपिया, डेव्हलपमेंटल मायोपिया असे आहेत. ते याचे प्रकार आहेत, ॲक्झियल हायपरमेट्रोपिया, कर्वेचर हायपरमेट्रोपिया, लेन्स हायपरमेट्रोपिया असे आहेत. त्याच्यानंतर 9वा फरक आहे, यामध्ये उपचार म्हणून अंतर्गोल भिंगाचा चष्मा देतात. ते यामध्ये उपचार म्हणून बहिर्वक्र भिंगाचा चष्मा देतात हायपरमेट्रोपियामध्ये. मायोपिया हा बहुतेक वेळा अनुवांशिक जनुकांमुळे सूर्यप्रकाशाच्या जास्त किरणामुळे होतो. तर हा बहुतेक वेळा जास्त उच्च रक्तदाब आणि कमकुवत सिलियरी स्नायूंमुळे होतो अथवा अनुवांशिक असतो. असा फरक तुम्ही लिहू शकता. मेट्रोपिया हायपरमेट्रोपिया यांचा फरक आहे हा. तर अशा प्रकारे तुम्हाला डिफरन्स लिहायचा आहे, समजून घ्यायचं आहे. हँडरायटिंग नाही समजली तर मी काय बोलते त्याच्यावरती लक्ष द्या आणि तुम्ही छानपैकी तुमचा जो नोट्स आहे ते लिहा. जर गरज असेल तर एकदा बघून घ्या तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या नोट्स किती छान आहेत, त्या चांगल्या आहेत का, त्याच्यामध्ये किंवा ह्याच्यातले काही मुद्दे ॲड करायचे आहेत का, तेही करून तुम्ही लिहू शकता. किंवा तुमच्या स्वतःच्या मनाला अजून एक्स्ट्रा काही लिहिण्यासारखं असेल तर तेही लिहू शकता आणि छानपैकी तुमचा व्हिडिओ नक्कीच बनवू शकता.
असं कंपल्शन नाही आहे की मी लिहिलेल्या नोट्स तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या नोट्सही फॉलो करू शकता. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मी सांगितलेलं नाही तरीसुद्धा. तर आणि स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. परीक्षा येतात जवळ, तर मन लावून अभ्यास करा. आणि लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे, मस्त राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे. धन्यवाद.